बार्शी तालुक्यातील इंदापूर येथे वैराग पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत रोख रकमेसह सुमारे 3,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सागर दत्तात्रय उमाटे यांच्या फिर्यादीवरून 7 जुगार खेळणाऱ्या इस्मांवर गुन्हा दाखल केला आहे। गुरुवार 26 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक माने यांनी फोन करून कळवले की मौजे इंदापूर तालुका बार्शी येथील सतीश प्रल्हाद कोरेकर यांच्या मालकीचे हॉटेल अनिकेतच्या पाठीमागील पत्राशेडच्या खोलीत काही इसम जुगार खेळत आहेत, तरी सदर ठिकाणी रेड करायची आहे। पोलीस निरीक्षक मोरे यांच्या आदेशाने फिर्यादी यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आलाट सलगर असे मिळून 2 पंचांसह सदर ठिकाणी गेले। सदर ठिकाणी हजर असलेले परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक राहुल मडावी, पोलीस निरीक्षक रणजित माने, नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, ग्रेड पोलीस इन्स्पेक्टर सुधीर गुळमे, पोलीस हेड कॉन्स्टेबल डेंगळे जेटीथोर, पोलीस कॉन्स्टेबल माळी, शेटे, गोरे, लिगाडे या सर्वांनी मिळून 2 पंचांसह बातमीच्या ठिकाणी पत्राशेड जवळील खोलीत जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी सतीश प्रल्हाद कोरेकर इंदापूर, बालाजी चिंतामणी सुरवसे राहणार इंदापूर, नितीन तानाजी पवार नारीवाडी, अशोक विहुल चव्हाण राहणार कौडगाव तांडा, महादेव प्रकाश कोंढरे राहणार नारी, तानाजी महादेव कदम राहणार नारी, नितीन रामेश्वर नाईकवाडी धाराशिव हे एकत्रित येऊन विनापरवाना बेकायदेशीररित्या 52 पाणी जुगाराचे साहित्य घेऊन त्यावर रोख रक्कम 23,100 लावून जुगार खेळताना मिळून आले। तसेच अंगझडतीमध्ये 1,27,000 किमतीचे एकूण 7 मोबाईल हँडसेट, 2,30,000 रुपये किमतीच्या मोटरसायकली असा एकूण 3,80,100 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।